आपण महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभागी झालात, रॅलीत सहभागी झालात. मागील काही दिवस अनेक चर्चा होत्या, त्या चर्चा कुठेतरी आता थांबलेल्या दिसतात. काय मागील अनेक दिवसाच्या चर्चा होत्या, ते आता झालं गेलं ते गंगेला मिळालं. परंतु आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री बनवायचं असेल तर या शहापूर तालुक्यातील आमदार हा आपला महाविकास आघाडीचा असला पाहिजे. कोणी बरोबर साहेबांचं आणि आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, एक तात्विक भांडण असते, राजकीय भांडण असते. आज या शहापूर तालुक्यात पक्षफुटीनंतर आम्ही शिवसेना जोमाने वाढवली, जशी बरोबर साहेबांनी राष्ट्रवादी जोमाने वाढवली, त्या पद्धतीने आमचाही कुठेतरी अधिकार होता आणि आम्हालाही कुठेतरी वाटत होतं की ही जागा पक्षप्रमुखांनी आम्हाला मिळेल. परंतु वरील काही वाटाघाटींमध्ये जागा राष्ट्रवादीला गेली. थोडंसं शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे असतात, त्यामुळे सर्वांना समजूत घालून आज आम्ही सर्वजण आपले उमेदवार पांडुरंगजी बरोबर साहेब यांच्या प्रचारात सामील झालो. खरं तर या तालुक्यामध्ये मी जरी बरोबर साहेबांच्या मागच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षापूर्वी विरोधात असलो तरी पण मी आजही खाजगीमध्ये अनेक लोकांना सांगतो की धावणारा उमेदवार आणि कामं खेचून आणणारा उमेदवार हे बरोबर साहेब आहेत. कारण तुम्ही नुसती कामं मंजूर करून ते होत नाही, ती कामं जनतेसाठी पूर्ण केली पाहिजेत, तो खरा लोकप्रतिनिधी असतो. आणि बरोबर साहेब आता नक्कीच पुढील याच्यामध्ये रखडलेली जी कामं आहेत, बस पोर्ट असेल, लेनाड नडगाव रस्ता असेल किंवा प्रशासकीय भवन असेल, क्रीडा भवन, क्रीडा संकुल असेल, ही अशी महत्त्वाची कामं बरोबर साहेब नक्की करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि आम्हा सर्व शिवसैनिकांनाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या एवढंच प्रेम देतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना विनंती करेन की आपले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय पांडुरंगी बरोबर साहेब यांना 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजयी कराल अशी आशा व्यक्त करतो. कारण आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मनोजजी विषय यांनी त्याच्या आधी परत सर्वच मला बोलायचं होतं ते बोलून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आदरणीय दानके साहेबांनंतर मला बोलणं योग्य वाटलंय म्हणून मी थोडंसं बोलतो की पांडुरंगी बरोबर साहेब आणि आमचा संघर्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हा संघर्ष हा या तालुक्याचा पुजलेला आहे पाठीला. परंतु ज्यावेळेस वरिष्ठ काही निर्णय घेत असतात त्यावेळेस आपल्याला सर्वांना सोबत यावं लागतं. मी माझ्या शिवसैनिकांना खरं तर जिल्हा प्रमुखांचा आदेश म्हणून सांगेल की यापुढे आणि याआधी आपण ज्या सूचना जिल्हा प्रमुखांकडून मिळाल्या त्याचं पालन करा. आणि एकही शिवसैनिक मला इतर पक्षाचं काम करताना आढळल्यास त्याची तक्रार वर केली जाईल आणि शिवसैनिकावर त्या कारवाई केली जाईल. अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्यातून माफी मिळणार नाही. कारण आपल्या दैवताला उद्धव साहेबांना त्यांनी रडत रडत त्या वर्षा निवासस्थानावरून खाली उतरवलंय आणि त्यासाठी एक मताची गरज लागणार आहे आणि ते पांडुरंग बरोबर साहेब यांच्या रूपाने असेल की सर्व तुम्हाला सूचित करतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी पांडुरंगजी बरोबर साहेब यांना सरघोस मतांनी निवडून द्या. आणि आपलं बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, उद्धव साहेबांचे स्वप्न होतं हा महाराष्ट्र घडवण्याचं, ते आपण आपल्या हस्ते एक मतांनी का नाही पण ते पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.